मी अंजली. मी सध्या मध्य प्रदेशमधील भोपाळ या सिटीत राहत होते. माझ्या आई-वडिलांचं लव्ह मॅरेज झालं होतं. माझ्या वडिलांनी माझ्या आईशी पळून लग्न केलं होतं. वडिलांचा घरात या लग्नाला विरोध असल्याकारणाने माझे वडील हे घर जमाई म्हणून भोपाळ या ठिकाणी पर्मनंट स्थायिक झाले. माझा जन्मही भोपाळ याच ठिकाणी झाला होता. आता सध्या BScच्या सेकंड इयरला मी शिकत होते. काही दिवसांपूर्वी माझ्या आत्याचा फोन माझ्या वडिलांच्या मोबाईलवर आला होता. त्यांनी आपल्या लहान मुलासाठी माझी मागणी लग्नासाठी घातली होती. त्यावर वडिलांच्या चेहऱ्यावर फार आनंद उधळून आला होता. कारण घरच्यांनी सर्व नाती वडिलांशी तोडले होते. पण आत्याच्या वडिलांशी फोनवर आठवड्यातून 1-2दा बोलणं होत असे. वडिलांनाही फार आनंद झाला होता की आपली मुलगी आपल्याच बहिणीच्या घरी नांदण्यासाठी जाणार होती. तिला त्या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही या आशेवर माझे वडील होते. मी माझ्या कॉलेजमधील टॉपमोस्ट व्हॉलीबॉल प्लेयर होती. म्हणून इंटरस्टेट कॉम्पिटिशन स्पर्धा ही पुण्याला यावर्षी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी माझीही निवड मध्य प्रदेश या राज्यातून झाली होती. ही स्पर्धा 15 दिवसांची होती. म्हणून मला आज संध्याकाळी पुण्याला निघायचं होतं आणि पुण्यालाच माझ्या आत्याचं घरही होतं. त्यामुळे वडिलांनी दोघी कारणं साध्य होतील, म्हणजेच मुलालाही ही पाहून घेईल आणि तिची कॉम्पिटिशनही ती खेळून घेईल, म्हणून मला जाण्यासाठी एका शब्दावर होकार दिला. मी अजूनही माझ्या आत्याला किंवा त्याच्या मुलाला पाहिले नव्हते. कारण की असा कोणताच प्रसंग माझ्यासोबत त्यांच्या भेटीचा आला नव्हता. आमचे सर्व टीम प्लेयर व कोच मिळून आम्ही रात्री 9:15 वाजेला भोपाळ रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलो. रात्री 10:30ची आमची झेलम एक्सप्रेस पुण्याला जाण्यासाठी ट्रेन होती. वडिलांनी अगोदरच आत्यांना फोन लावून सांगितले होते की मी पुण्याला येत आहे. दुसऱ्या दिवशी रात्री 8:30 वाजता मी पुणे रेल्वे स्टेशनवर येऊन पोचले. त्या ठिकाणी माझ्या आत्याचा मुलगा म्हणजेच माझा होणारा नवरा मला त्यांच्या घरी नेण्यासाठी आला होता. माझ्या मोबाईलवर अननोन नंबर म्हणून फोन आला. मी फोन उचलला आणि त्याचा आवाज आला. त्याचे नाव अजय होते. त्यावर तो म्हणाला, "हेलो अंजलि, मैं स्टेशन के बाहर खड़ा हूँ. जैसे तुम बाहर आओगी तो मुझे इस फ़ोन पर कॉल कर देना. मैं ब्लॅक कलर का शर्ट पहना हुआ हूँ." त्यावर मी त्याला हो म्हणाली. काही वेळ प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर आम्ही सर्व टीम प्लेयर्स स्टेशनच्या बाहेर आलो. मी कोचकडून परमिशन अगोदरच घेतली होती की माझे रिलेटिव्ह या ठिकाणी राहतात. मी हॉस्टेलला राहणार नाही. मी त्यांच्याच घरून अपडाऊन करेल. त्यावर त्यांनीही मला परमिशन दिली होती. मी सर्व मैत्रिणींना बाय करून त्यांच्यापासून वेगळी झाली आणि अजयला फोन करून तो कोणत्या ठिकाणी उभा आहे ते विचारू लागली. ज्यावेळेस मी अजयला फोन केला त्यावेळेस अजयने आपला हात उंच करून त्याची ओळख मला दाखवली. जसजशी मी अजयच्या जवळ पोचत होती तसतशी त्याची पर्सनॅलिटी मला त्याच्याकडे ओढत होती. रात्रीच्या अंधारातही तो इतका सुंदर दिसत होता की माझ्या आयुष्यात मी कधीही एवढा सुंदर मुलगा पाहिला नव्हता. त्या काळ्या कलरच्या शर्टात तो अधिकच खिलून दिसत होता. त्याची ती हाईट, त्याची जिमवाली पर्सनॅलिटी, पहिल्याच नजरेत त्याला मिठीत घ्यावे अशी माझी मनातच इच्छा झाली होती. जेव्हा मी अजय समोर येऊन उभी राहिली तसेच अजयने मला विचारले, "कैसा रहा तुम्हारा सफर अंजली?" त्यावर मी अजयला म्हणाली, "सफर तो काफी अच्छा रहा." तेवढ्यात अजयने माझा सामान उचलून गाडीच्या डिक्कीत ठेवला आणि आम्ही दोघंही आत्याच्या घरी जाण्यासाठी निघालो. अर्ध्या तासानंतर आम्ही दोघंही घरी पोहोचलो. जेव्हा मी घरात प्रवेश करू लागली तेव्हाच आत्याने तिच्या सुनेला बोलावून माझी दृष्ट काढली आणि आत्या मला म्हणाली, "कितनी सुंदर और कोमल दिखती हो अंजली तुम. किसी की नजर ना लगे तुम्हें." आत्याच्या घरात तिची मोठी सूनबाई आणि तिची देराणी इतकेच लोक राहत होते. माणसापैकी फक्त अजय मला त्या ठिकाणी दिसला. क्योंकि मेरे फूफा का देहांत हो चुका था और अजय के चाचा बिजनेस के पर्पज से मुंबई को रहते थे. अजय पुणे का बिजनेस संभालता था और अजय के बड़े भाई ये मर्चेंट नेवी में जॉब करते हैं. वो 6-7 महीने के बाद घर लौटा करते हैं. तेवढ्यात अजयच्या वहिनीचा आवाज आला, "अरे अंजलि, तुम फ्रेश हो जाओ. खाना तैयार है, सब मिलके खाते हैं."
आत्याचं घर खूपच मोठं व सुंदर होतं. घरात कोणत्याच वस्तूची कमी नव्हती. घरकामासाठीही मोलकरी नव्हत्या. त्यांच्यावर देखरेखसाठीच वहिनी आणि काकू किचनमध्ये जायच्या. सर्व गोष्टी आयत्या हातात मिळत होत्या. फ्रेश होऊन झाल्यानंतर आम्ही सर्व जेवण्यासाठी एकत्र जमलो. पण अजय मला काही दिसत नव्हता. तो त्याच्याच रूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तेव्हा आत्यांनी काकूंना सांगून त्याला बोलावणे पाठवले. तेव्हा तो म्हणाला की जेवण मी रूममध्येच करेन. मला खूप काम आहे. आमचे सर्वांचे जेवण झाल्यानंतर त्यांनी मला आई-वडिलांच्या तब्येतीविषयी विचारले आणि आमच्या भोपाळकडील गप्पा रंगू लागल्या. काही वेळानंतर आराम करण्यासाठी मी, काकू व वहिनी एकाच रूममध्ये झोपणार होते. असेही माझी मॅचेस परवापासून सुरू होणार होत्या, म्हणून उद्या कोचने आम्हाला आराम करण्यासाठी सांगितला होता. मी प्रवासाने फार दमल्यामुळे मला काही वेळातच रूममध्ये झोप लागली होती. घरात सर्व काम आटोपून वहिनी व काकूही माझ्या शेजारी येऊन झोपल्या. रात्रीचे साधारणतः 2 वाजेच्या सुमारास माझ्या शरीराला कोणाचा तरी स्पर्श झाला. अजयला वाटले की मी ज्या ठिकाणी झोपली होती त्या ठिकाणी वहिनी झोपली असावी. पण जेव्हा त्याने मोबाईलचा टॉर्च ऑन केला तेव्हा त्याला कळाले की मी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला आहे. त्यानंतर त्याने वहिनीला उठवण्याचा प्रयत्न केला आणि तो व वहिनी काही वेळानंतर दोघे रूममधून बाहेर गेले. त्याच्या हाताचा स्पर्श जेव्हा माझ्या अंगाला झाला त्याच वेळेस माझी झोपही उघडली होती. पण रूममध्ये अंधार असल्याकारणाने मला त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. नंतर जेव्हा मी झोपेत कूच बदलली तेव्हा मला कळाले की वहिनी माझ्या शेजारी नव्हत्या. थोडा वेळ मी उठून बेडवरच बसून राहिली आणि विचार करू लागली की माझ्या शरीराला कोणी स्पर्श केला असावा आणि एवढ्या रात्री वहिनी कुठे गेल्या असाव्यात. ते पाहण्यासाठी मी हळूहळू रूम बाहेर आली. पण हॉलमध्ये कोणीच नव्हतं. मी इकडे तिकडे नजर टाकली तेव्हा मला आमच्या बाजूच्या रूममधून कुजबूज करण्याचा आवाज ऐकू येत होता. मी हळूवार पावलं टाकत त्या रूमच्या दाराजवळ पोहोचली आणि दाराच्या पट्टीतून मी आत पाहू लागले. पण मला आतलं दृश्य काही दिसत नव्हतं, कारण रूममध्ये लाईट ऑफ होती. म्हणून जोपर्यंत वहिनी अजयच्या रूममधून बाहेर येत नाही तोपर्यंत मीही ड्रॉइंग रूममध्येच बसून राहिली. 1 तासाच्या कालावधीनंतर वहिनी अजयच्या रूममधून बाहेर आल्या. तेव्हा त्यांचे कपडे व केस सर्व विस्कळीत होते आणि त्या त्याच अवस्थेत आमच्या रूममध्ये गेल्या. मी अजूनही वहिनींवर नजर ठेवून होती. काही वेळानंतर अजयच्या रूमचा लाईट ऑन झाला आणि मी त्याच्या रूमच्या दाराजवळ येऊन पोहोचले. दार अर्धवट उघडा होता. ज्या वेळेस मी अजयच्या रूमचे आतले दृश्य पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच हादरली. अजय एवढ्या रात्री आपले संपूर्ण कपडे चेंज करत होता. मी त्याच्याकडे पाहून विचार करू लागले की वहिनी आणि याच्यात असं काय घडलं असावं की याला कपडे चेंज करावे लागत आहे. मी काही वेळ त्यांच्या रूमचे दृश्य पाहून आपल्या रूममध्ये परत आले. तेव्हा वहिनी माझी वाट पाहत होती. मी झोपण्यासाठी पलंगाजवळ आल्यावर वहिनीने मला विचारले, अरे अंजलि, इतनी रात को कहाँ गई थी तुम? त्यावर मी वहिनीला म्हणाली, भाभी मैं बाथरूम गई थी. मगर भाभी जब मैं बाथरूम जा रही थी तब भी आप यहाँ बेड पे नहीं थे. आप कहाँ थी? मी वहिनीला असा प्रश्न विचारल्यावर वहिनी हादरली होती. तिच्या शब्दात बोबडी वळत होती. अरे अंजलि, अजय को मेरी ज़रूरत थी. कुछ बिजनेस के काम से. ज़्यादा काम करने से वो थक जाता है और लैपटॉप चलाने में उसको दिक्कत होती है, इसलिए मैं उसकी हेल्प करने गई थी. मगर भाभी, अजय के रूम में तो अंधेरा ही था. तुम बिना लाइट ऑन करे ही अपना काम पूरा कर रहे थे क्या? जब हमारा काम खत्म हो गया होगा तब तुमने देखा होगा. एवढं म्हणून वहिनी मला म्हणाली, ज़्यादा मत सोचो अंजलि, सो जाओ. आणि वहिनी उशीवर डोकं ठेवून झोपली. पण माझ्या डोक्यात वहिनी आणि अजयबद्दलच विचार सुरू होते. आता घड्याळीत रात्रीचे 3:30 वाजले होते. मला झोप लागत नव्हती. तेव्हा अचानक काकूंचा मोबाईल व्हायब्रेट झाला. काकूंनी आपला मोबाईल उशीखाली ठेवला होता. काकूही आळस देऊन आपल्या जागेवरून उठल्या.
आणि बेडरूमच्या बाहेर आल्या. मला हे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली, म्हणून मीही उठून हळूवार पावलं टाकत त्यांच्या मागे जाऊ लागले. तेव्हा हॉलच्या सोफ्यावर अजय बसला होता आणि काकू त्याच्या शेजारी जाऊन बसली. काही वेळ त्या दोघांमध्ये कुजबूज सुरू होती आणि काकू अजयच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. पण काकू आपला रूम सोडून अजयजवळ का झोपण्यासाठी गेली होती याचा विचार मी करत होती. काही वेळानंतर अजयने आपले हात काकूंच्या केसात टाकले आणि सरळ काकूंची मान त्याच्या मांडीवर ठेवून तो काकूंच्या ओठांवर ओठ ठेवू लागला. माझ्या आयुष्यात मी प्रथमच असं दृश्य पाहत होती, म्हणून माझ्या मनातही वेगळीच तरंग उडू लागली होती. त्यानंतर काकूही अजयला भरभरून साथ देऊ लागली होती. त्या दोघांनी 15 ते 20 मिनिटापर्यंत आपल्या एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. त्यानंतर इकडे माझ्या शरीरात वेगळी जाग निर्माण झाली होती. आता तर समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. काकू व अजय या दोघांनी आपले कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागले. तब्बल त्यांचा हा कार्यक्रम अर्धा तासापर्यंत चालू राहिला. तोपर्यंत मीही इकडे व्याकुळ अवस्थेत झाली होती. हे पाहिल्यावर मलाही अजयकडून त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या होत्या. पण माझा होणारा नवरा हा स्वतःच्या वहिनीसोबत आणि काकूसोबत रात्रीच्या वेळेस राहतो, त्यामुळे मला फार वाईट वाटू लागले होते. पण त्या दोघांनाही अजयची गरज कशामुळे भासली असावी याबद्दल मीही विचार करत होते. आता काकू व अजय दोघंही शांत झाले होते. काकू मला आमच्या रूममध्ये परत येताना दिसल्या. मी लागलीच बेडवर येऊन झोपण्याचे नाटक करू लागले आणि काकूने वेळ वाया न जाऊ देता बेडवर येऊन अंगावर चादर ओढून त्या झोपल्या देखील होत्या. मी रात्रीच्या वेळेस घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल विचार करत होते की अजयसोबत जर माझं लग्न झालं तर लग्नानंतरही असाच करेल का? तो दिसायला अगदी हँडसम व सुंदर आहे, म्हणून कोणतीही स्त्री व मुलगी त्याच्या प्रेमात पडण्यात मागे पुढे पाहणार नव्हती. पण अजयसारखा नवरा मलाही सोडायचा नव्हता, म्हणून वहिनी व काकूंपासून त्याला मुक्ती मिळवण्यासाठी मलाच पहल करावी लागणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी पाहिले काकू व वहिनी एक किचनमध्ये मेडकडून ब्रेकफास्ट बनवून घेत होत्या आणि आत्या या डायनिंग टेबलवर बसून न्यूजपेपर वाचत होत्या. आत्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि आत्या मला म्हणाली, आओ बेटा, अंजली बैठो मेरे पास. माझी नजर काकू व वहिनींवरच होती. त्या दोघंही अगदी आनंदित व फ्रेश दिसत होत्या. ते एकमेकांसोबत गप्पा करतानाही हसत होत्या. आत्याने मला विचारलं, बेटा अंजली, तुम्हारी स्कूल की मैचेस कल से शुरू हो रही है ना? त्यावर मी आत्यांना म्हणाली, हाँ बुआ जी, कल से मेरे मैचेस शुरू हो रही है. तेव्हा आत्या मला म्हणाली, अच्छे से खेलना और अपने पूरे परिवार का नाम रोशन करना और खूब नाम कमाना. तुम्हें अजय कॉलेज में छोड़ने आएगा. किसी चीज़ की ज़रूरत हो तो अजय को बता देना, वो ला के देगा तुम्हें. त्यावर मी आत्यांना म्हणाली, ठीक आहे बुवाजी, मैं बता दूंगी उनको. असं म्हणून मीही फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. आत्यांच्या घराचा बाथरूम हा साईडला सेपरेट काढलेला होता. मी ज्या वेळेस बाथरूममध्ये फ्रेश होत होती त्याच वेळेस बाथरूमचा दार आत ढकलण्याचा आवाज मला आला आणि काही वेळातच दार आतल्या बाजूने उघडला आणि समोर अजय हा टावेल गुंडाळून उभा होता. त्या पोटावरच्या सिक्स पॅक पाहून मी माझे भानच हरपले. मी त्याची पर्सनॅलिटी जवळून न्याहाळत होती आणि माझी पूर्ण सुंदरता अजय पाहत होता. माझ्या सुंदरतेकडे पाहून त्याचे आकर्षण माझ्याकडे जास्तच वळू लागलं होतं. मी बाथरूमचा दार फटक्यात लावला आणि अजयबद्दल विचार करू लागले. काही वेळानंतर मी फ्रेश होऊन बाहेर आल्यानंतर अजय तिरकस नजरेने माझ्याकडेच पाहत होता. मी हळूहळू चालत असताना माझी नजर त्याच्या त्या सिक्स पॅककडेच होती. आता मलाही अजयला भेटण्याची प्रतीक्षा वाढू लागली होती. आता मला फक्त प्रतीक्षा रात्रीची होती. रात्रीची संधी मला सोडायची नव्हती. उद्या सकाळी मला मॅचसाठी कॉलेजला जायचं होतं. एकदा जर मॅचेस सुरू झाल्या मला वेळ मिळणार नव्हता,
कारण प्रॅक्टिस आणि मॅच खेळून मी फार दमणार होते. म्हणून जी संधी साधायची आहे ती आज रात्रीच साधायचा निर्णय मी घेतला होता. नेहमीप्रमाणे काकू व वहिनी एकाच रूममध्ये झोपण्यासाठी आम्ही आलो. काही वेळेपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. मग रात्रीचे 11 वाजले होते. झोपही लागत नव्हती. म्हणून आम्ही तिघंही झोपलो. त्यानंतर 1 वाजेच्या सुमारास रोजच्या नियमानुसार अजय आमच्या खोलीत आला आणि त्याने वहिनींना उठवले आणि ते दोघंही अजयच्या खोलीत जाण्यासाठी निघाले. जेव्हा मी कूस बदलली तेव्हा मला कळाले की माझ्या शेजारी वहिनी नव्हत्या. मला 100% खात्री होती की वहिनी ह्या अजयसोबतच त्यांच्या रूममध्ये काहीतरी करण्यासाठी गेल्या असाव्यात. म्हणून मी ते पाहण्यासाठी अजयच्या खोलीबाहेर वहिनीची वाट पाहू लागले. 15-20 मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर वहिनी रूम बाहेर आल्या आणि मला पाहून त्या दचकल्या आणि मला म्हणू लागल्या, अंजली, तुम यहाँ क्या कर रही हो इतनी रात को? तेव्हा मी वहिनीला म्हणाली, भाभी, मैं 2 दिन से आपको देख रही हूँ. आप मेरे होने वाले पति के रूम में इतनी रात को क्या करने जाती हो? वो बंद कमरे में अंधेरे में लैपटॉप में कौन सा काम है जो आप मुझे नहीं बताना चाहती हो? तेव्हा वहिनी माझ्यासमोर रडू लागल्या आणि त्यांची आपबीती मला सांगू लागल्या. अंजली, तुम जो समझ रही हो ऐसा कुछ नहीं है हमारे बीच, मगर हाँ, एक प्यार का रिश्ता जो मैं इतने दिन से अपने पति से चाहती थी, वही प्यार मुझे अजय ने दिया है. मेरे पति 1-1 साल तक घर वापस नहीं आते. हर वक्त मैं उनकी यादों में तड़पती रहती हूँ. एक दिन अजय ड्राइंग रूम में लैपटॉप पर काम कर रहे थे. तभी मैं मेरे हस्बैंड से फ़ोन पर बात कर रही थी और मेरी नज़र अजय पर पड़ी. अजय की पर्सनैलिटी और खूबसूरती देख मैं अपने मन को काबू में ना रख सकी. तभी मैं अजय के बगल में जा बैठी और अजय का हाथ मैंने अपने हाथों में जब लिया तो मुझे मेरे पति मेरे बगल में बैठे होने का एहसास हुआ. तुम्ही मेरे प्यार की सारी भूख अजय ने मिटाई थी. तभी मैं अजय में अपने पति को ढूंढती हूँ. यह तुम मेरी मजबुरी समझो अंजली. जब मेरी जगह तुम होती तो क्या करती? मी वहिनींच्या गोष्टीवर सहमत होती. पण जेव्हा अजय परत आमच्या खोलीत काकूंना उठवण्यासाठी जात होता तेव्हा त्याचं लक्ष आमच्या दोघांवर गेलं आणि आम्हा दोघांना असं बसून पाहिल्यावर तो भीतीने घाबरून गेला की अंजलीला सर्व माहिती झालं की काय असं त्याला वाटू लागलं. तेव्हा मी त्याला माझ्याजवळ बोलावले आणि आजपासून असं कोणतंही चुकीचे काम तू त्या दोघांजवळ करणार नाही याचं वचन मी त्याच्याकडून घेतलं. त्यानंतर वहिनी आमच्या रूममध्ये जाऊन झोपून गेल्या आणि मी ड्रॉइंग रूममध्ये बसून गप्पा करू लागलो. त्याला माझ्या डोळ्यात डोळे टाकायला सुद्धा लाज वाटत होती, कारण मी त्याची होणारी बायको होती आणि त्याची चूक ही मला लग्ना अगोदरच मी पकडली होती. पण अजयनेही मला प्रॉमिस केले होते, यापुढे अशी चूक माझ्याने घडणार नाही. म्हणून मी त्यालाही ज्या झालेल्या गोष्टी होत्या, ज्या त्याच्या हातातून नकळत घडलेल्या होत्या, त्यामुळे मी त्याला माफ केले होते आणि नवीन प्रेमाची चाहूल मी त्याला देणार होते. आता त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि अजय मला परत सांगू लागला, अंजली, मेरे से जो हुआ अनजाने में हुआ. इसके बाद ऐसी गलती मैं दोबारा नहीं करूँगा. मेरे ऊपर भरोसा रखो. त्यावर मी त्याला म्हणाले, ठीक है, मैं अभी तुम्हें माफ़ करती हूँ, मगर जब भी मुझे ऐसी गलती तुम्हारे तरफ से दिखी तो मैं शादी के लिए मना कर दूंगी. मी असं बोलल्यावर अजयने लागलीच माझा हात त्याच्या हातात पकडला. त्याच्या हातांचा स्पर्श मला एक वेगळीच तरंग देऊन गेला. त्याने जेव्हा माझे डोळे मिटलेले आणि श्वासात वेग वाढलेला पाहिला तेव्हा त्याने लागलेच माझा चेहरा आपल्या दोघा हातात पकडला आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. जेव्हा त्याचे ओठ माझ्या ओठांना स्पर्श करत होते तेव्हा माझं अंग अगदी थरथरायला लागलं होतं. मला त्या गोष्टी त्याच्याकडून हव्याशा वाटू लागल्या होत्या, ज्या गोष्टी तो वहिनी व काकूंना देत होता. त्यानंतर ड्रॉइंग रूमची लाईट त्याने ऑफ केली व हळूहळू पूर्ण शरीरावर त्याने माझा कब्जा केला. आता आम्ही दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम करायला सुरुवात केली होती. अर्ध्या तासापर्यंत आम्ही आमचे अंगावरचे कपडे बाजूला ठेवून घामाने ओले चिंब झालो. त्यालाही माझ्या शरीराचा
आकर्षण जास्त वाटू लागलं होतं. आता तो रोज रात्री जोपर्यंत मी त्या ठिकाणी होती तोपर्यंत आजीच्या खोलीत जाऊन आम्ही एकमेकांसोबत असंच भरभरून प्रेम करत राहिलो. आता त्याला वहिनी व काकूंमध्ये काही इंटरेस्ट राहिला नव्हता. तो माझ्या प्रेमात वेडा झाला होता. अशा प्रकारे त्याच्याने झालेली चूक ही मी समजूतपणे काढून आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आपल्या काबूत केले.